मी नम्रता, विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। पाहुयात आजच्या ठळक घडामोडी। इसवी सन 1882 साली डॉक्टर रॉबर्ट कॉक यांनी क्षयरोगाच्या जीवाणूचा शोध लावला। त्यांचा प्रबंध जागतिक शास्त्रज्ञांच्या परिषदेत मांडला व त्यास दिनांक 24 मार्च रोजी मान्यता मिळवली। म्हणून 24 मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दूरीकरणाकरिता विविध जनजागृती उपक्रम राबवण्यात येतात। त्या अनुषंगाने जिल्हा क्षयरोग केंद्र ठाणे कार्यालय अंतर्गत 24 मार्च 2025 रोजी जिल्हाधिकारी ठाणे यांच्या अध्यक्षतेखाली टीबी मुक्त ग्रामपंचायत अभियान अंतर्गत टीबी मुक्त ग्रामपंचायती म्हणून निवड करण्यात आलेल्या केंद्र शासनाच्या निर्देशकांनुसार व सहसंचालक आरोग्य सेवा क्षय व कुष्ठ पुणे यांचे मार्गदर्शक तत्वानुसार एकूण 28 रौप्य प्रशस्ती पत्रक देऊन ग्रामपंचायतींना महात्मा गांधी यांचा पुतळा जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या शुभ हस्ते देऊन गौरवण्यात आलाय। तसेच 12 निक्षय मित्र व 4 टीबी चॅम्पियन यांना देखील प्रशस्ती पत्रक देऊन सन्मानित करण्यात आले। या प्रसंगी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी ठाणे जिल्ह्यातील एकूण ग्रामपंचायतीमधील 28 कांस्य व 136 रौप्य मानांकन देऊन पुढील वर्षी उर्वरित सर्व ग्रामपंचायती या लवकर सिल्वर मधून सुवर्ण नामांकन प्राप्त करण्यास प्रयत्न करून ठाणे जिल्हा क्षयरोग हद्दपार करूयात असं आवाहन केलंय। कार्यक्रम हा जिल्हा क्षयरोग केंद्र कार्यालय व GGLRA इंडिया लेप्रसी एंड टीबी रिलीफ असोसिएशन ऑफ या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलंय। त्यामध्ये NKT माध्यमिक ज्युनियर महाविद्यालयातील 250 मुलांची आरोग्य तपासणी करण्यात आली। तसेच नर्सिंग TNT महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची टीबी विषयक चित्रकला रांगोळीच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या। तसेच टीबी जनजागृतीकरिता पथनाट्य नर्सिंग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे यांच्या समोर सादर केलंय। जागतिक क्षयरोग दिन नियोजन भवन सभागृह येथे संपन्न झाला असून नर्सिंग महाविद्यालयातील विद्यार्थिनींची क्षयरोग विषयी विविध जनजागृती रॅली आयोजित करून विद्यार्थी रॅली, पथनाट्य, ऑटो मायकिंग, चित्रकला व रांगोळी स्पर्धा, विद्यार्थ्यांचे आरोग्य तपासणी शिबिर असे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन करून कार्यक्रम सुरू करण्यात आला असून कार्यक्रमाची प्रास्ताविक जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर आशा मुंजाळा यांनी केली आहे। केंद्र शासनाच्या टीबी मुक्त ग्रामपंचायत निर्देशकानुसार निवड झालेल्या ग्रामपंचायतीचा गौरव सोहळा मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन गुगे, उपसंचालक आरोग्य सेवा डॉक्टर अशोक नांदापूरकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे, नगराध्यक्ष सुमती पाटील, माजी नगरसेवक किरण भोईर, संत क्लरेट आश्रम बेंडीशाळ तालुका अंबरनाथ रामभाऊ पातकर, नगराध्यक्ष बदलापूर व निक्षय मित्र, तालुका आरोग्य अधिकारी, सर्व गटविकास अधिकारी, ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक, आशा सेविका, निक्षय मित्र, टीबी चॅम्पियन तसेच कार्यक्षेत्रातील सर्व क्षयरोग कर्मचारी आदी उपस्थित होते। स्वतःच्या पायावर उभे राहिल्याशिवाय या जगात निभाव लागणं कठीण आहे असं म्हटलं जातं। मात्र मानसिक आरोग्याच्या समस्यांशी झुंजणाऱ्या व्यक्तींनी स्वतःला सक्षम करण्यासाठी काय करावं हा मोठा प्रश्न असतो। यावर ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाने समर्पक उत्तर शोधत मनोरुग्ण महिलांसाठी ब्युटी पार्लर प्रशिक्षण उपक्रम सुरू केला आहे। रोटरी क्लब ऑफ मुंबई, कलाकार आणि नॅक फाउंडेशन यांच्या सहकार्याने सुरू झालेल्या उपक्रमातून आतापर्यंत 30 महिला रुग्णांनी प्रशिक्षणाच्या 3ऱ्या टप्प्यापर्यंत मजल मारली आहे। मनोरुग्णांवरील उपचारांबरोबर त्यांच्यातील कौशल्य ओळखून त्यांचा विकास करणं हे ठाणे मनोरुग्णालयाचं उद्दिष्ट आहे। त्यानुसार वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नेताजी मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवसाय उपचार विभाग हा उपक्रम राबवतोय। ऑगस्ट 2024 पासून सुरू असलेला 4 स्तरीय ब्युटिशियन कोर्स प्रत्येकी 2 महिन्यांच्या कालावधीचा असून प्रत्येक स्तरात 10 महिला रुग्णांना प्रशिक्षण दिलं जाते।
आतापर्यंत 3ऱ्या टप्प्याचे प्रशिक्षण पूर्ण झालंय। या प्रशिक्षणात बेसिक ब्युटी सर्व्हिसेस, फेशियल, मेकअप आणि हेअरस्टाईल यांसारख्या कौशल्यांचा समावेश आहे। प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या महिलांना प्रमाणपत्र देण्यात येत आहे। मनोरुग्ण महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ब्युटी पार्लर प्रशिक्षणासोबतच हस्तकला, सण उत्सवांसाठी लागणाऱ्या वस्तू तयार करणे आणि इतर व्यावसायिक कौशल्यांचं प्रशिक्षणही दिलं जात आहे। यामुळे उपचार घेत असतानाच त्या स्वावलंबी होण्याच्या दिशेने पावलं टाकतायत। या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी डॉक्टर हेमांगिनी देशपांडे, डॉक्टर जानवी केरजकर, डॉक्टर अश्लेषा कोळी, डॉक्टर प्राजक्ता मोरे या आदी तज्ज्ञ अथक परिश्रम घेत आहेत। मनोरुग्ण महिलांनी उपचारानंतर समाजात आत्मनिर्भरपणे वागावे, त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहता यावं यासाठी आम्ही विविध उपक्रम राबवत आहोत, असं वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नेताजी मुळीक यांनी सांगितलंय। या प्रशिक्षणामुळे मनोरुग्ण महिलांना आत्मविश्वास मिळत असून त्यांचं भविष्यातील जीवन अधिक सुरक्षित आणि स्वयंपूर्ण होण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। प्रादेशिक मनोरुग्णालयामध्ये आपण महिला विभागासाठी रुग्ण बरे झाल्यानंतर आजारातून त्यांना ऑक्युपेशन थेरपी विभागाला संदर्भित केले जाते। त्यामध्ये त्यांचं कौशल्याची तपासणी केली जाते, स्किल डेव्हलपमेंट। त्यानुसार महिलांसाठी मुंबई कलाकार रोटरी क्लब ऑफ मुंबई व नॅक फाउंडेशनच्या वतीने महिलांसाठी ब्युटी पार्लर कोर्स सुरू केलेला आहे। त्यामध्ये 10 महिला रुग्णांना आपण सध्या एनरोल केलेला आहे। त्यांचे 2 लेवलचे कोर्स झाले, तर 3ऱ्या लेवलचा कोर्स चालू आहे। टोटल 4 कोर्स आहेत। ह्या कोर्सचा असा उद्देश आहे की महिलांना छोटे मोठे कौशल्य शिकवून, स्किल डेव्हलपमेंट करून त्यांना डिस्चार्ज झाल्यानंतर घरी समाजात छोटा मोठा जॉब करता येईल का, किंवा छोटा मोठा व्यवसाय सुरू करता येईल का, आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्यास मदत होईल व समाजाच्या मुख्य प्रवाहात सोडण्यासाठी आणि पुन्हा रुग्णालयात मानसिक आजारासाठी दाखल होऊ नये, हा सुद्धा हेतू आहे। यासाठी एक छोटासा मनोरुग्णालयाचा आम्ही प्रयत्न करत आहोत। त्याशिवाय जितो फाउंडेशनच्या वतीने ज्वेलरी कोर्स व इतर विभागाच्या सुद्धा ज्वेलरी कोर्स सुद्धा सुरू आहेत। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। आमदार संजय केळकर यांनी वारंवार पाठपुरावा केल्यामुळे शासनाने अकृषी कर संपूर्ण रद्द करण्यात आला असून या संदर्भात आमदार केळकर यांनी मुख्यमंत्री व महायुती सरकारचे विशेष आभार व्यक्त केले आहेत। पाहूया। कर म्हणजे एनए टॅक्स हा रद्द करण्याच्या बाबत खूप वर्षापासून आम्ही फॉलोअप करत होतो। त्या वेळेला माननीय महसूल मंत्री त्या वेळेचे जे होते त्यांनी स्टे दिला, परंतु कायमस्वरूपी रद्द केला नव्हता। आणि ही एक प्रकारे हा जाचक
टॅक्स होता. हा 2 टॅक्स म्हणजे 2 कर लोकांना भरायला लागायचे. शहरी भागातल्या लोकांना देखील त्या नगरपालिका महापालिकेचा कर आणि हा प्रॉपर्टी टॅक्स म्हणून जो अकृषक कराच्या नोटिसा यायच्या. आणि ह्या नोटिसा ज्या होत्या त्या अत्यंत जाचक होत्या. परंतु शासनाकडे आम्ही सातत्याने पाठपुरावा करत होतो. माननीय मुख्यमंत्र्यांनी कालच या बजेट अधिवेशनमध्ये जाहीर केलं की 4 ऑक्टोबर 2024ला हा आम्ही रद्द केलेला आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीत. तसा GR आलेला आहे. महसूल खात्यामधल्या तत्सम त्या अधिकाऱ्यांनी तरी देखील नोटिसा चालू ठेवल्या होत्या. आणि म्हणून मी आमच्या सगळ्या नागरिकांना आवाहन करतो की आधीही मी सांगितलं होतं की या नोटिसा ज्या आहेत त्या बाजूला केला. हा रद्द झालेला आहे आणि या पुढच्या काळामध्ये अकृषक कर हा आपल्याला भरायला लागणार नाही. मी माननीय मुख्यमंत्री आणि महायुती सरकारचं आपल्या सगळ्यांच्या तर्फे त्यांना धन्यवाद देतो. हुक्का पार्लर व्यवसायावर बंदी असून याबाबत गुन्हे दाखल केले तर 3 वर्षांची शिक्षा आहे. पण ठाणे शहरात हुक्का पार्लर चालकांवर असे गुन्हे पोलिसांकडून दाखल होत नाही, अशी खंत आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केली. यावर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी शहरात शोध मोहीम सुरू करून ठोस कारवाई करण्याचे आदेश तत्काळ देण्यात येतील असं सांगितलंय. पाहुयात. अध्यक्ष महोदय, हा पुण्याचा हुक्का पार्लरच्या संबंधातला विषय आहे. परंतु अनेक महत्वाच्या शहरांमध्ये देखील हुक्का पार्लरचा अनेक ठिकाणी अड्डे आहेत, अशा प्रकारची दुकानं आहेत. अध्यक्ष महोदय, या संबंधामध्ये मला 2च स्पेसिफिक प्रश्न आहेत की हुक्का पार्लरवर बंदी आहे. माझ्या माहितीप्रमाणे त्याच्यावर गुन्हे दाखल केले तर 3 वर्षाची सजा देखील आहे. पण अशा प्रकारचे गुन्हे दाखल होत नाहीत पोलिसांच्याकडनं, हा सर्वसाधारण आमचा अनुभव आहे. ठाण्यामध्ये तर आम्ही ही हुक्का पार्लर मुक्त ठाणे ही 3 वर्षापासून चळवळ सुरू केली, त्याला यश मिळालंय. परंतु आजही 40% हुक्का पार्लर जे आहेत ते चालू असलेले बघायला मिळते. आणि त्याच्यामुळे आपण या संबंधामध्ये काय कार्यवाही कराल. आणि नंबर 2 की थेट हुक्का पार्लर किंवा हर्बलच्या नावाखाली हुक्का पार्लर चालवतातच, पण आजकाल परमिट रूमच्या मागे देखील हुक्का पार्लरचा अड्डा ठेवलेला असतो की ज्याच्यातून अनेक मोठी तरुणाई जी आहे ती त्या ठिकाणी अट्रॅक्ट केली जाते. मग त्याच्यानंतर शेवटी ते ड्रग ॲडिक्शन जे आहे त्याची सुरुवात ही आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील अगदी सपशेल जाहिराती देखील दिल्या जातात की या हॉलमध्ये अमुक आहे तमुक आहे, आणि त्याच्यामध्ये हे हुक्का पार्लरचंच आपल्याला बघायला मिळतं. तर त्याच्यावर पोलिसांकडनं कारवाई व्हायला कुठेतरी कुचराई होते. पोलिसांकडनं आपलं धातूर मातूर त्यांना सांगितल्यासारखं होतं आणि हे हुक्का पार्लर चालू राहतात. आता याच्या पाठीमागचं काय राजकारण आहे, काय अर्थकारण आहे, परंतु या संबंधामध्ये कठोर पावलं उचलण्याच्या दृष्टीने आपण कोम्बिंग ऑपरेशन करून ही कायमची बंद कराल का? अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्यांनी ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये किंवा ठाणे जिल्ह्यामधील अनधिकृत असलेल्या हुक्का पार्लरच्या बाबतीमध्ये त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. नक्कीच आपल्या माहितीनुसार संपूर्ण ठाणे महानगरपालिकेमध्ये विशेष मोहीम राबवून त्या सगळ्या हुक्का पार्लरवरती कारवाई करण्याचे आदेश आजच्या आज दिले जातील. आणि विशेष मोहीम हुक्का पार्लरच्या संबंध महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी अनधिकृत हुक्का पार्लरचे तिथे जे काही हुक्का बार चालू आहेत त्यांच्यावरती कारवाई करण्यात येईल. या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अशाच राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी. विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.